हॅलो स्टुडंट्स, अकॅडमिक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इतिहासाचा पहिला धडा, इतिहासाची साधने याचा स्वाध्याय पाहणार आहोत. तर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. चला तर आपण स्वाध्याय सुरू करूया. बघा, ह्याच्यामध्ये पहिला प्रश्न विचारलेला आहे, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. पहिला आहे, वर्धमान महावीर यांची शिकवण डॅश डॅश या ग्रंथातून मिळते आणि त्याचं उत्तर अगम साहित्य हे तुम्हाला तिथे लिहून दिलेलं आहे. दुसरी गाळेल जागा आहे, भारतीय इतिहासांची सर्वात प्राचीन साधने म्हणजेच डॅश डॅश होय आणि ह्याचं उत्तर वेद हे आहे. प्रश्न क्रमांक ब बघा, योग्य जोड्या लावा. गट अ, लिखित साधने, भौतिक साधने आणि मौखिक साधने, ज्यांची उत्तरं तुम्हाला लिहून दिलेली आहेत ती वहीत लिहून घ्या. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 2 अ, संकल्पना चित्र पूर्ण करा. त्याच्यामध्ये विचारले इतिहासाची साधने, तर भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने. पुढील प्रश्न आहे, चित्र कोणत्या साधन प्रकारात मोडते ते लिहा. त्याचं उत्तर तुम्हाला लिहून दिलं आहे. तर त्याचं उत्तर आहे, पहिलं चित्र भौतिक साधन, दुसरं चित्र भौतिक साधन आणि तिसरं चित्र लिखित साधन. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 अ, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा असं विचारलंय आणि त्यामध्ये फर्स्ट वन, इतिहासाच्या लिखित आणि मौखिक साधनांमधील फरक स्पष्ट करा सांगितले. पुढील प्रश्न आहे, भौतिक साधनांची नावे लिहून त्यांचे इतिहासाच्या अभ्यासातील महत्व लिहा आणि त्याचं उत्तर तुम्हाला इथे लिहून दिलेलं आहे. बाळांनो, तुम्ही ते तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. पुढील प्रश्न आहे, आधुनिक काळातील कोणती साधने भविष्यातील पिढ्यांना इतिहास सांगू शकेल ते का? त्याचंही उत्तर इथे तुम्हाला लिहून दिलं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 अ मध्ये विचारलंय की एखादी जुनी वस्तू जसं मूर्ती, राजमुद्रा, नाणी, भांडी, दागिने, कागदपत्रे, खेळणी इत्यादी वरून मानवी जीवनातील बदलाची कोणती माहिती मिळते ते लिहा. तर ह्या सगळ्या साहित्यावरून त्या काळातील माणसाचं जीवन, संस्कृती, खेळ, परंपरा, कला, विज्ञान यांची माहिती मिळते असं त्याचं उत्तर होऊ शकेल. पुढील प्रश्न आहे, पुढील तक्ता पूर्ण करा. ह्यामध्ये शहराचं किंवा ठिकाणाचं नाव विचारलंय, त्याचबरोबर वस्तू संग्रहालयाचे नाव आणि त्याचं वैशिष्ट्य. जसं की मुंबई दिलंय, तर मुंबईला छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय आहे. त्याचं वैशिष्ट्य भारतातील तसेच महाराष्ट्राच्या इतिहासाशी संबंधित अनेक प्राचीन वस्तू, नाणी, शस्त्रास्त्रे संग्रहित आहेत. त्याचप्रमाणे पुणे आणि कोल्हापूर याचंही तुम्हाला इथे लिहून दिलं आहे. शेवटचा प्रश्न आहे, मराठा मिलिटरी लँडस्केप या नावाने जाहीर केलेल्या 12 किल्ल्यांची आंतरजालाच्या मदतीने नावे शोधा. इथे असा हा तक्ता दिलेला आहे ज्याच्यातून आपल्याला ती नावं शोधायची आहेत. तर बघा, इथे त्याचं उत्तर दिलं आहे, रायगड, शिवनेरी, लोहगड, राजगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग, पन्हाळा, जिंजी, तोरणा, खांदेरी, साल्हेर आणि विजयदुर्ग. बाळांनो, इथे आपला हा स्वाध्याय संपतो. आता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि असेच काही व्हिडिओ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा. चला तर मग इथे आपण थांबूया. थँक्यू.